नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. ऑनलाईन विक्री बंद करा अन्यथा बेमुदत संप. औषध विक्रेता संघटनेच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर दुकानदार बेमुदत संपावर जातील, असा इशारा राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे नेते विजय पाटील यांनी दिला आहे. बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री बंद करण्याच्या प्रमुख मागणीसाठी बुधवारी अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी त्यांनी इशारा दिलाय. जिल्ह्यातील सुमारे 4200 औषध विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवून मोर्चात सहभाग घेतला. विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून मोर्चाला सकाळी 10:30च्या सुमारास प्रारंभ झाला. तेथून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मोर्चात औषध विक्रेत्यांसोबतच महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मोर्चासमोर विजय पाटील, सोमनाथ खराडे, अनुराधा माने, सागर साठे, भरत सावंत आदींनी मनोगत व्यक्त केली. आंदोलनात सहभाग घेत खासदार विशाल पाटील, माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पाठिंबा व्यक्त केला. यावेळी विजय पाटील म्हणाले की आजच्या संपाला संपूर्ण देशभरात 100% प्रतिसाद मिळाला आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा बेमुदत संप पुकारण्यात येईल. यावेळी खासदार पाटील म्हणाले की या न्याय मागण्या असून याबाबत आपण संसदेत आवाज उठवू. राजू शेट्टी म्हणाले की ऑनलाईनमुळे ड्रग्सचा धोका वाढला असून यावर तात्काळ बंदी आणली पाहिजे. यावेळी पश्चिम विभाग उपाध्यक्ष विनायक शेट्टे, जिल्हाध्यक्ष भरत सावंत, सचिव सागर साठे, खजिनदार सचिन सकळे, उपाध्यक्ष गणेश कोळसे व प्रकाश सूर्यवंशी, सहसचिव राजेंद्र केरीपाळे, निलेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केली. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.